आता इथं संतोष घोटणेंची गाडी आहे. जरा संतोष घोटणे काय म्हणतात बघूया. संतोष भाऊ नमस्कार. तुमच्या गावामध्ये उपोषण चालू आहे, तुमची काय भूमिका आहे? आम्हाला कालपासून उपोषण चालू आहे, माहिती भेटली. काल मी त्यांना भेटलो. त्यांनी जे मुद्दे घेतले आहेत तर त्याच्याविषयी मी काही एकदा ग्रामसभेला होतो, पण त्याच्याविषयी मला बऱ्यापैकी काही माहिती नाही आहे. पण ग्रामसभेला मात्र काय ते CCTVचे म्हणा किंवा डस्टबिनचा मुद्दा मांडला, डस्टबिन असे काही ते मुद्दे होते व त्याच्यावरती काय झालेले भ्रष्टाचार. तर ग्रामसभेला मात्र आम्ही ते सांगितलं की बाबा तो काय जमा खर्च आहे तो काय मंजूर केला नाही ग्रामसभेने. हां, आता दूध का दूध, पाणी का पाणी व्हायला हवं. काय झालं सर? काय चाललं आपल्या गावामध्ये सर? नाही, गावामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन चालले आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे की उपोषण करणे वगैरे. तुमचा उपोषणाला पाठिंबा नाही, आता ते मुद्दे सगळे तर मला वेळ नाही भेटला. मी फक्त 5 मिनिटं गेलो होतो. चला आपण उपोषणस्थळी जाऊ. नाही, आता मी थोडं गडबडीत आहे. याचा अर्थ मी काही त्यातून पळ काढत नाही, पण मी थोडं कामाने मी गडबडीत चालू. पण उद्या मात्र मी त्यांना भेटणार आहे. पण मी 5 मिनिटं गेलो त्यानंतर ते काही त्यांचे मुद्दे ते ऐकले, वाचले. तर त्याच्यावर काय म्हणावं असं मी काही त्यावर अभ्यास केला नाही. पण मी अगदी स्पष्ट बोलतो की ग्रामसभेला मात्र आम्ही गेलतो आणि ग्रामसभेला काही ते डस्टबिनचे काही मुद्दे होते किंवा बाबा काय ते CCTV काय 3000चं CCTVचे काय आवाच्या सव्वा किमतीने खर्च केला वगैरे असं काहीतरी विषय होता. तर मग त्यांना आम्ही सांगितलं की ठीक आहे, असू द्या, जरी तुमच्या काही निविदा भरून ते काही घेतले असतील ते घेऊन द्या, त्याची सखोल चौकशी होऊन द्या. आणि ती चौकशी काहीतरी येणार आहे असं आम्हाला कळालं. त्यावेळेस आमची काही 10-11 लोकांची काही कमिटी पण झाली. त्यावेळेस मी म्हटलं कमिटी करा ग्रामस्थांची आणि व्यवस्थित हे करून त्याचा मार्ग काढून टाकू. काय असेल ते नसेल ते सत्य येईल समोर. आणि त्याच्यामध्ये आमचा कुठलं काही हेतू नाही. आम्ही आपलं सहज ग्रामसभा आहे तर गेलो पाहिजे ग्रामसभेला आम्ही गेलो. आणि काही सदस्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला काय तिथं काम करताना काय बाबा म्हणावं असं काय आमचं म्हणणं मार्गी लागत नाही. तर ग्रामसभा एक मोठं हत्यार आहे. तर मग तुम्ही या सगळ्यांनी तर आम्हाला सांगितलं बाबा असं काय डस्टबिनचं म्हणा किंवा CCTVचे काही विषय आहेत. तर त्यानंतर आम्ही गेलो आणि ते म्हटलं बाबा काय असेल ते चौकशी करून मार्गी लावा विषय. याच्यापेक्षा काही वेगळं नाही. झाली चौकशी? नाही, ते काहीच माहीत नाही. कारण आमची 11 लोकांची कमिटी त्यावेळेस स्थापन झाली. पण त्यानंतर त्या कमिटीमध्ये नंतर आम्हालाही बोलवलं गेलं नाही. आणि ती वरनं काही ती कमिटी येणार आहे त्यावेळेस आम्हाला बोलवलं जाईल, त्यावेळेस आम्ही जाऊ. आणि काय असेल ते सत्य समोर येईल समाज. उपोषणकर्ते असं म्हणाले की ग्रामसभेमध्ये जे ठरलं तसं प्रोसिडिंगला लिहिलं नाही. तुम्ही जमा खर्चाला मान्यता दिली होती का नव्हती? नाही, जमा खर्चाला आम्ही मान्यता मग नाही. त्यांनी तसं लिहिलेलं नाही. जमा खर्चाला एक मुख्य सांगितलं का पाठीमागचा जमा खर्च काही मान्य करू नका. आणि जो चौकशी होईल त्यानंतर मात्र आपण एक विशेष ग्रामसभा घेऊ या विषयावर. त्यांनी त्या ग्रामसभेत मान्यता देऊ. तुम्हाला जमा खर्च मान्य नाही आहे गावचा? नाही, असं असतं बरं का. मी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं. तर त्याच्यामध्ये काही अनियमितता दिसली सर्वसाधारण चर्चेमध्ये. तर म्हटलं ठीक आहे, चला काय असेल नसेल ते स्पष्ट होईल. संबंधित प्रशासनाने त्यावरती विचार करावा आणि यावं आणि चौकशी करावी. आणि तो जमा खर्च योग्य असेल तर मग विशेष ग्रामसभेला. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सगळं याच्यावर बोलताय, गोल गोल बोलताय. मी अगदी स्पष्टपणे बोलतो. मी कधी यापूर्वी गोल गोल बोललो नाही, आजही गोल गोल बोलत नाही. आम्हाला काही सदस्यांनी त्याविषयी चर्चा केली आणि समाजामध्ये आम्ही बसलो, कुठं हॉटेलमध्ये बसलो, कुठं ते सदस्य बोलायचे बाबा असं असं झालं आहे. पण आम्हाला काय दाद देत नाही बाबा संबंधित अधिकारी म्हणजे बाबा कोण ग्रामसेवक. म्हणून आम्ही ग्रामसभेला गेलो. आणि गोल गोल काय त्याच्यामध्ये सरळवरती प्रश्नाची चौकशी येईल आणि चौकशी आल्यानंतर त्याच्यामध्ये काय सिद्ध होईल. संतोषराव, तुम्ही गोलगोलच बोलताय. 2 दिवस चर्चा चालू आहे, उपोषणाचा दुसरा दिवस आहे. तुम्ही म्हणता मी अजून माहिती घेतली नाही. मी परत सांगतो, त्यांचे जे मुद्दे आहेत ते मला अगदी खरंच माहीत नाही. मी ते काल वाचले, त्याच्यावरती काहीच माहिती घेतली नाही, चौकशी केली त्या गोष्टीची. पण आम्ही ग्रामसेवेला गेलो त्यावेळेस हे मुद्दे नव्हते. म्हणजे आता जे मुद्दे आहेत ना, किंवा मी उशिरा पण गेलो. मी गेलेलो डस्टबिनचा मुद्दा नव्हता. 3:45 वाजता गेलो मी. डस्टबिनचा मुद्दा, इतर मुद्द्याबाबत आमदारांच्या नेतृत्वाखाली एक मिटिंग झाली आणि मिटिंग झाल्याच्या नंतर ती वसुली करायचं असं ठरलं, असं उपोषणकर्त्यांनी आरोप केलाय. परंतु पुढं काहीच झालं नाही. खरं आहे का? मीटिंग कुठे झाली हे माहीत नाही आणि कधी झाली मला पण माहीत नाही. मी त्या मिटिंगला नव्हतो, त्यामुळे मला ती मिटिंग झाली आहे का नाही ते पण माहीत नाही. पण जर झाली असेल तर त्यांचं काही ठरलं असेल. म्हणजे मला कानावर जो विषय आला ना का बाबा ते काय CCTV किंवा हे. पण ह्यात कसं असतं बरं का, ज्यावेळेस तुमची मासिक मिटिंग होती त्यावेळेस त्या सदस्यांनी तिथे विरोध पण दाखवला पाहिजे. त्यांनी कोणी किती विरोध दाखवला आहे हे मला माहीत नाही. मासिक मिटिंगमध्येच मुळात विरोध दाखवला पाहिजे. आणि ह्या ज्या प्रक्रिया आहे बाबा निविदा दाखवणे, निविदा
म्हणजे निविदा मागवणे बा कोणाकोणाची ते हे सगळं आपण ग्रामपंचायतमध्ये काम केलेलं आहे, ते सगळं कळतं आपल्याला. उपोषणकर्त्याचा असा आरोप आहे का जी काही माहिती कामाची मागितली तर ती दिली जात नाही. का दिली जात नाही, काय वाटतं तुम्हाला? नाही, आता मी हेच तेच सांगतो, तर ती दिली जात नसेल तर ते चुकीचं आहे. प्रत्येक नागरिकाला हा टॅक्स पेअर असतो आणि तो आपल्या पैशातून इथले प्रशासनाचे जे अधिकारी त्यांचा पगार चालतो. आम्ही टॅक्स पेअर आहे, तर ते जो कोण माहिती मिळेल त्याला माहिती भेटली पाहिजे. तिथले जे सगळे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते काम करतात, त्यांनासुद्धा न्याय भेटला पाहिजे, त्यांनासुद्धा सगळ्या गोष्टी त्या कळल्या पाहिजेत. आणि ते कळत नसेल तर ग्रामसभा हे मोठा हत्यार आहे, पण ग्रामसभेमध्ये म्हणूनच तो मंजूर गेलेला नाही. आता पिंपळवंडी गाव मोठं आहे, या गावातले सगळे बडे नेते आहेत, आमदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, माजी सदस्य आहेत, सगळे माजी पदाधिकारी आहेत. एवढं असतानाही त्या माणसाला उपोषण करावं लागतं. आजचा दुसरा दिवस आहे, एकही नेता फिरकला नाही, तुम्ही सुद्धा. मी स्वतः गेलतो, मी काल स्वतः गेलतो. त्यामुळे मगाशी म्हणाले माहितीच घेतली मी नाही. परत सांगतो, मी काल स्वतः गेलो, 5 मिनटं बसलो, त्याचे मुद्दे वाचले, पण त्याच्यावर मला थोडी माझी गडबड असते, मला वेळ भेटला नाही त्या गोष्टीला. पण नक्कीच त्याच्यावरती उद्या मी त्याच्यावरती अभ्यास. इतर नेते का गेले नाही? नाही, आता इतर नेते का गेले नाही हा या नेत्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, ते मला माहीत नाही ते का गेले नाही. शेवटी मी काही त्यांचा नेता नाही आहे, मी सर्वसामान्य नागरिक आहे गावचं, त्यामुळे मला माहीत नाही ते नेते का गेले. पण बाबा पण इतर वेळी तुम्ही तुमच्या नेत्यांची बाजू भूमिका मांडता, पण आता वेळी तुम्ही म्हणता का ते त्यांना विचारा. नाही, प्रश्न असं आहे, मी कोणाची जरी बाजू मांडली तर मी नेहमी खरी मांडतो. जर त्या नेत्याचं चुकलं असेल तर मी जाहीरपणे अनेक वेळा तुमच्या चॅनलवरती बोललो की हे चुकीचं आहे. त्यामुळे मी कधी कोणाची खोटी बाजू घेत नाही, हा माझा स्वभाव आहे. मग त्यांनी भेटायला हवं यांना. 100% भेटलं पाहिजे. ते आपल्या गावचे नागरिक आहे, ते ह्या जे नेते आहेत ते तालुक्याचं नेतृत्व करतात किंवा बाबा अनेकांनी नेतृत्व केलेलं आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं आहे, तर सगळ्यांनी आमच्या गावात मोठमोठी पदं आलीत, तर सगळ्यांनी यावं, भेटावं, त्याची समज काढावी, त्याला समजून सांगावं. आणि मला खात्री आहे ह्या गावातले जे नेते आहेत ते 100% भ्रष्टाचाराला विरोध करणारे नेते आहेत. त्यामुळं हा भ्रष्टाचार झाला असेल, समजा झाला असेल तर ते उखडून काढतील आणि चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ असा होतो की या गावात लोकशाही जिवंत आहे. एखादा माणूस जरी तो उपोषण करतो त्याला लोकशाही मार्गाने उपोषण त्याला करून दिलं जाते, त्याच्यावर कुठलं प्रेशर नाही, दबाव नाही, तू लोकशाही मार्गाने लढलं. लोक बोलत नाहीत, पण नाही, लोक बोलणार दडपणाखालीच म्हणतात. नाही, कोण दडपणा खाली नाही. आता लोक पळून गेले. नाही, जाऊ ना, लोक पळून गेले असतील तर ते कोण काही दडपणा खाली नाही. आणि मी बोलताना काही स्पष्ट बोललो ना, त्याच्यापेक्षा काही माझी वेगळी भूमिका नाही. चालेल, धन्यवाद साहेब. धन्यवाद. ओके. तर इथं परत आपल्या पिंपळवंडीचे नागरिक आणि नितीन भाऊ तुम्ही त्यांना सगळं करून दिलंय, मंडप टाकून दिलाय, उपोषण करण्यासाठी मदत केली. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.